शुभविवाह या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये भानुशाली वकील पोलिसांना घेऊन घरी आलेले आहेत आणि आता रागिणीची जेलमध्ये रवानगी झालेली आहे। पोलिसांनी योग्य ते पुरावे मिळताच आता मात्र राजा काकांच्या मदतीने इकडे आता रागिणीचा पर्दाफाश केलेला आहे। रागिणीला सगळ्यांच्या समोर आता काय बोलावं कळतच नसतं, पण पोलीस रागिणीला घेऊन जेलमध्ये जात असताना राजा काका किंवा आजी कुणीही अडवत नाही। पण या सगळ्यामागे भूमीला खूप त्रास झालेला असतो आणि भूमीच्या वडिलांना पण खूप त्रास झालेला असतो। या सगळ्याचा आता मात्र भूमी बदला घेणार असते। रागिणीला फक्त जेलमध्ये नाही तर रागिणीला मीडिया समोर सुद्धा आता भूमीला आता सगळ्यांच्या समोर पर्दाफाश करायचा असतो। त्यामुळे जरी रागिणी जेलमध्ये जायला निघाली तरी सुद्धा भूमीने केलेला ड्रामा जबरदस्त असतो। आता इकडे भूमीने भेट घेतलेली असते नगरपालिकेच्या माणसांची, ज्या माणसांनी घरावरती जप्ती आणण्यासाठी किंवा बुलडोजर चालवून हे घर इल्लीगल आहे असं माधवरावांच्या घरावरती बॅन लावल्यामुळे आता भूमी नगरपालिकेत येते। नगरपालिकेची माणसं भूमीला सगळं खरं सांगतात की रागिणी मॅडमनी इथे असा दावा केलेला आहे की तुमचं घर इल्लीगल आहे। जर त्यांचं तुमच्याशी काही वाद असेल तर तुम्ही पर्सनल वाद मिटवून घ्या, रागिणी मॅडमना जे पाहिजे ते तुम्ही द्या, मग तुमचं घर मोकळं होईल ना, का अशी चिंता करताय। पण भूमीला माहिती असतं की रागिणीला काय पाहिजे आणि भूमी ते द्यायला अजिबात तयार नसते। मग मात्र भूमी खूप मोठा निश्चय करते। तोपर्यंत प्रॉपर्टीचे पेपर बनवून तयार झालेले असतात। पौर्णिमाला आता आपली ढाल बनवत रागिणीने घरात आणलेलं असतं। पौर्णिमा घरात येते खरी, त्यावेळेला रागिणी म्हणते, हे बघ, कोणतीही गोष्ट जी आपल्याला हवी आहे ती सहजासहजी मिळवण्यामध्ये काहीच पॉइंट नसतो। ती गोष्ट ज्या वेळेला तपश्चर्या करून मिळते ना, किंवा खूप काही आपल्याला त्याग करायला लागतं आणि तेव्हा मिळते ना, तेव्हाच त्या गोष्टीची किंमत आपल्याला कळते। त्यामुळे या भूमीला आता मी अशी तशी सोडणार नाही। या भूमीला माझ्या हातापाया पडून तिच्या घरच्या माणसांची, तिच्या घराची किंमत मी मोजेन, त्याच वेळेला मी गप्प बसेन। आणि आता इकडे माधवरावांना घेऊन एक माणूस मुद्दाम ट्रक समोर येऊन त्यांना उभं करतो आणि ट्रक समोरून निघून जातो। मग मात्र आता त्या ट्रकच्या समोर फक्त माधवरावांना उठता येत नसतं, त्यांची व्हीलचेअर खड्ड्यामध्ये अडकलेली असते। रागिणीने मुद्दाम भूमीला घाबरवण्यासाठी हा सगळा प्लॅन केलेला असतो। माधवराव वाचवा वाचवा असं बोलत असतात। इकडे रागिणी सांगत असते, हा माझा पहिला वार, मी भूमीवरती इतके वार करीन ना की तिला मी कुठची तोंड टाकवायला जागा ठेवणार नाही। पण रागिणीला माहिती नसतं की भूमीच्या पाठीशी भानुशाली वकिलांसारखा ठाम माणूस उभा आहे आणि नियती सुद्धा भूमीच्याच बाजूने आहे। त्यामुळे रागिणीचे 12 वाजत 3:13 करत तिलाच आता जेलमध्ये रवानगी करण्याची भानुशाली वकिलांनी तयारी केलेली असते। या सगळ्यापासून आता रागिणी अनभिज्ञ असते। आता मात्र माधवरावांना वाचवण्यासाठी प्रशांत, भूमी आणि स्वतः भानुशाली वकील तिकडे पोहोचतात, माधवरावांना वाचवतात। पण भूमी या सगळ्यामुळे हाय खाते। भूमी सांगते, मला आता आत्यांबरोबर लढायचं नाहीये, कारण माझ्या माणसांवरती जोपर्यंत येत नव्हतं तोपर्यंत ठीक होतं, पण आज माझ्या माणसांवरती आलेला आहे आणि त्यामुळे आता मी गप्प बसणार नाही। माझ्या माणसांवरती आलेला वार मी पलटवून लावणार। रागिणी त्यांना मी सोडणार नाही। त्यांना काय वाटलं, माझ्या माणसांना त्रास देऊन त्या माझ्याकडून आकाशची प्रॉपर्टी नावावरती करून घेऊ शकतील का? नाही, मी आता असं होऊ देणार नाही। मी आकाशला या सगळ्यामधून न्याय मिळवून देणार आणि माझ्या घरच्यांना पण। आणि भूमी खूप मोठा निर्णय घेते। भानुशाली वकिलांना ती सांगते की तुम्ही ताबडतोब जाऊन पोलिसात हे पुरावे द्या। रागिणी त्यांना आता खूप झालं, त्या जेलमध्ये गेल्याशिवाय आपल्याला काहीच करता येणार नाही असा निर्णय भूमी घेते। माधवरावांना घेऊन घरी येते। आता प्रशांत सुद्धा घाबरतो। भानुशाली वकील म्हणतात, तुम्ही घेतलेला निर्णय योग्य आहे, मी आत्ताच्या आत्ता पोलिसांच्या हाताने पुरावे करतो आणि तोपर्यंत तुम्ही घरी जाऊन सेटिंग लावा, मी तुमच्या घरपर्यंत पोहोचतो असं म्हणत भूमीला आणि प्रशांतला घरी पाठवत भानुशाली वकिलांनी आता मात्र पोलीस स्टेशनला येण्यासाठी निश्चय केलेला असतो। तोपर्यंत निलांबरी आता घरी वाट पाहत असते। माधवरावांना आलेलं पाहून निलांबरी रडू कोसळतं। मग प्रशांत घडलेला सगळा प्रकार सांगतो आणि म्हणतो, बाबांच्या जीवाला धोका होता। अजूनही माधवरावांना माहितीच नसतं की हे सगळं रागिणी करते आहे म्हणून, कारण कुणीही माधवरावांना या सत्याबद्दल काहीच सांगितलेलं नसतं आणि भूमीने तर बिलकुल नाही, कारण सगळं काही सुरळीत होऊ दे मग पुढचं बघू। पण इकडे प्रशांतला आणि निलांबरीला, पौर्णिमाला या सगळ्यांना माहिती असतं की रागिणीची कारस्थानं काय आहेत। निलांबरी म्हणते, भूमी हे सगळं तुझ्यामुळे होत आहे, तू त्यांना हवे ते देऊन टाकलंस ना तर काहीच होणार नाही। याच्यावरती प्रशांत म्हणतो, आई काय बोलतेस तू, म्हणजे सगळी प्रॉपर्टी त्या रागिणीच्या घशात घालायची का? मग आत्तापर्यंत केलेला स्ट्रगल, आत्तापर्यंत केलेला लढा त्याचं काय? निलांबरी म्हणते, ह्यातला एका माणसाच्या जीवाला जर काही दगाफटका झाला तर हे पैसा प्रॉपर्टी करायची आहे काय? यावरती भूमी सांगते, कोणाच्याही जीवाला धोका होणार नाही, मी कोणाच्याही जीवाला धोका होऊ देणार नाही, सगळं काही सुरळीत पार पडेल आणि रागिणीला पण शिक्षा मिळेल असं म्हणत आता भूमी रागिणीचा एकेरी उच्चार करत
तिला धडा शिकवण्यासाठी सज्ज झालेली असते. माधवराव म्हणतात, काय बोलताय तुम्ही, हा माझा घातपात करण्याचा रागिणीचा डाव होता. भूमी सांगते, हो बाबा, तुम्हाला मी हे सांगणार नव्हते, पण हे सगळं रागिणी आत्यांनी घडवून आणलेलं आहे. त्यांनी पौर्णिमाला माझ्या सह्या करायला लावून तिला पण अडकवलं. त्यानंतर प्रशांतला किडनॅप करून आपल्याला नामोहरण करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आपल्या घरावरती जप्ती आली ना, ती पण त्यांनीच आणलेली आहे. आणि आत्ता तुम्हाला जे ट्रक खाली तुम्ही ते पण त्यांनीच केलंय. याच्यावर माधवराव म्हणतात, माझा विश्वास बसत नाही भूमी, ही बाई इतकी साजवेळपणाचा आणते आणि आत्ता हे असं वागते. भूमी सांगते, बाबा हे असंच आहे. आकाशच्या जीवाला पण धोका आहे आणि आकाशची प्रॉपर्टी स्वतःच्या नावावरती करून घेण्यासाठी ती हे सगळं करते. माधवराव म्हणतात, भूमी, माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं ते झाले, पण या नालायक बाईसमोर तू झुकू नकोस. आता भूमी भानुशाली वकिलांना कॉल करते. भानुशाली वकील भूमीला सांगतात, मॅडम तुम्ही घरी जा, मी तुमच्या घरी येऊन पोहोचतो, मग तिथे येऊन आपण काय तो सोक्षमोक्ष लावूया. असं म्हणत भानुशाली वकील भूमीला फोनवरतीच सगळी माहिती देऊन घरी जायला निघतात. अखेर आता भानुशाली वकील पोलिसांना घेऊन घरी आलेले असतात. राजा काकांना सगळं सत्य समजलेलं असतं. पोलिसांनी पुरावे खरे आहेत हे सुद्धा सांगितलेलं असतं. पुरावे समोर येताच रागिणीला अटक होणार असते. त्यावेळेला रागिणी ऑफिसमध्ये असते आणि पौर्णिमाने दिलेल्या पेपरवरती भूमीच्या सह्या घेण्यासाठी वाट पाहत असते. पौर्णिमाला आता तिकडेच थांबवलेलं असतं, पण अजूनही रागिणीला माहिती नसतं की आपली सगळी कारस्थानं राजाला समजलेत म्हणून. म्हणजे आपल्या नवऱ्याला आपली सगळी कारस्थानं समजलेत हे तिला माहीत नसल्यामुळे राजा काका पोलिसांना घेऊन ज्या वेळेला ऑफिसमध्ये येतात रागिणी हादरते. मीडिया आलेला असतो, पोलीस आलेले असतात. राजा काका स्वतः सुनावणी करत पोलिसांच्या आधी मीडियासमोर रागिणीची कारस्थानं पुराव्यासकट सादर करत मग रागिणीची वाजत गाजत रवानगी आता पोलीस स्टेशनला होणार असते. अखेर भूमीला न्याय मिळालेला असतो. भानुशाली वकिलांनी आउट ऑफ द वे जाऊन रागिणीच्या विरोधात भूमीला मदत केलेली असते.